सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. ज्या क्षणाची तुम्ही अनेक दिवस, अनेक आठवडे आतुरतेने वाट पाहत होतात, तो क्षण अखेर आज आला आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सरकारकडून मंजूर झालेला 7,200 कोटी रुपयांचा सन्मान निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पोहोचू लागला आहे. ही केवळ आकड्यांची बातमी नाही, ही बातमी आहे तुमच्या घराच्या आर्थिक सुरक्षिततेची. ही बातमी आहे पुढील पिकाच्या तयारीची. आणि ही बातमी आहे कुटुंबाच्या गरजांचा भार हलका करणारी. आज सकाळपासूनच राज्यातील 10 प्रमुख बँकांमधून या हप्त्याचं वितरण सुरू झाले असून ही प्रक्रिया रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. पण इथेच ही बातमी अधिक आनंदाची बनते. शेतकरी मित्रांनो, या 8व्या हप्त्याची रक्कम आता केवळ 2,000 रुपये नसून थेट 3,000 रुपये करण्यात आली आहे. होय, सरकारने दिलेलं आश्वासन अखेर पूर्ण झाले आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवण्याचं जे वचन दिले होते ते नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रत्यक्षात उतरवण्यात आले आहे. हप्ता वाटपाला झालेला उशीर आता शेतकऱ्यांसाठी एका सुखद आश्चर्यात बदलला आहे. कारण आज खात्यात जमा होणारी रक्कम ही 3,000 रुपये आहे. हा फरक केवळ 1,000 रुपयांचा नाही, तर हा फरक सरकारच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या जबाबदारीचा, काळजीचा आणि शेतीला आधार देण्याच्या भूमिकेचा स्पष्ट पुरावा आहे. आज सकाळपासून अनेक शेतकऱ्यांना मोबाईलवर मेसेज येत आहेत. तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला आहे. ज्या शेतकऱ्यांची बँक खाते आधार कार्डशी योग्य प्रकारे लिंक आहे त्यांना हे पैसे लवकर मिळत आहेत. काही शेतकऱ्यांच्या खात्यात तर काही मिनिटांपूर्वीच हा हप्ता जमा झाल्याचं दिसून आले आहे. पैसे खात्यात पडताच सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करण्याचा आनंद सध्या सर्वत्र पाहायला मिळतो आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येत असेल. कोणाच्या खात्यात 3,000 रुपये जमा होत आहेत आणि कोणाच्या खात्यात 2,000 रुपये? यासाठी सरकारने काही अटी आणि पात्रतेचे निकष निश्चित केले आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी 3,000 रुपयांचा लाभ मिळेलच असे नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात सध्या 2,000 रुपये जमा झालेले दिसत आहेत. विशेषतः यावर्षी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये, विशेष करून मराठवाड्यात, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर अशा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे पीक पाण्यात गेले, हातातोंडाशी आलेले उत्पन्न नष्ट झाले. या नुकसानीची दखल घेत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही पात्र शेतकऱ्यांना वाढीव 1,000 रुपये म्हणजेच एकूण 3,000 रुपयांचा लाभ दिला जात आहे. हा हप्ता महाराष्ट्रातील 10 प्रमुख बँकांमधून वितरित केला जात आहे. यामध्ये ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ इंडिया, IDBI बँक, ॲक्सिस बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन बँक या बँकांचा समावेश आहे. या बँकांमध्ये सकाळपासून हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही शेतकऱ्यांना काही मिनिटांपूर्वी पैसे मिळाले आहेत, तर काही शेतकऱ्यांना दुपारनंतर किंवा संध्याकाळपर्यंत पैसे मिळण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर शेतकरी मित्रांनो, काही बँक खात्यांमध्ये पीक विम्याची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना एकाच वेळी 2 प्रकारचा आर्थिक आधार मिळत आहे. शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. पाऊस, दुष्काळ, गारपीट, पूर या सगळ्यांचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अशा परिस्थितीत पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरतो. सरकारने पीक विमा कंपन्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत कोणताही अन्याय होऊ नये. जर तुमच्या खात्यात अद्याप नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झालेला नसेल तर घाबरून जाऊ नका. तुमची KYC प्रक्रिया पूर्ण आहे का? आधार बँक लिंक योग्य आहे का? आणि बँकेकडून काही तांत्रिक अडचण तर नाही ना, हे एकदा तपासून घ्या. जर याआधी PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात सुरळीत जमा होत असेल तर यावेळीही थोड्या विलंबाने का होईना पैसे नक्की जमा होतील. शेतकरी बांधवांनो, हा केवळ पैशाचा हप्ता नाही, हा तुमच्या घामाचा सन्मान आहे. हा तुमच्या मेहनतीचा आदर आहे. हा देशाच्या अन्नधान्य सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाची पावती आहे. ही रक्कम तुमच्या शेतीसाठी उपयोगी पडेल. बियाणे, खत, इंधनासाठी मदत करेल, मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावेल आणि कुटुंबाच्या आरोग्याच्या गरजांमध्ये आधार देईल.
आज ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत त्यांनी आनंदाने स्वीकारा आणि ज्यांची प्रतीक्षा सुरू आहे त्यांनी थोडा संयम ठेवा, कारण तुमच्यासाठीही हा लाभ वाटेतच आहे. शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध, हाच खरा मंत्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.